नमस्कार. आजच्या चिकू पिकू एक्सपर्ट टॉकमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा एक्सपर्ट टॉक म्हणजे खरं तर सगळ्या आयांना एक प्रश्नच आहे. मदर्स, आया, तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता का? मूल झाल्यानंतर बायकांच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा पार पडतो आणि त्यानंतरच त्या जास्त दुर्लक्ष करायला लागतात आपल्या आरोग्याकडे आणि तब्येतीकडे. या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आज आपण अस्मिता आत्रे यांना इथे बोलवलेलं आहे. अस्मिताची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे तिची शैक्षणिक पार्श्वभूमी खूप वेगवेगळी आहे. केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये डिग्री, मग मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स, MBA, हे सगळं झाल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये अनुभव आणि त्यानंतर एका वैयक्तिक अपघातानंतर तिने असं ठरवलं की आहार आणि आरोग्य या विषयांवर अभ्यास करायचा. D-Life हेल्थकेअर अकॅडमीमधून तिने मेटाबॉलिक हेल्थमध्ये डिप्लोमा केलेला आहे आणि आता ती या विषयावरच कन्सल्टिंगसुद्धा करते. मधुमेह, मेनोपॉज या विषयांवर तिने अनेक कार्यशाळा घेतलेल्या आहेत. अनेक महिला तिच्याकडे अनेक त्यांच्या आरोग्याचे प्रश्न घेऊन कन्सल्टिंगसाठी येतच असतात आणि ती स्वतः एक उत्साही फिटनेस प्रेमी म्हणून ओव्हरऑल वेलबिंगला खूप महत्त्व देतेच. तर अस्मिता, तुझं खूप खूप स्वागत. आणि महिलांचं आरोग्य याच्यामध्ये तुझा विशेष अभ्यास असल्यामुळे आज या विषयावर तुझ्याशी गप्पा मारायला खूप मजा येणार आहे. धन्यवाद जुई. तर मग मी तुला पहिला प्रश्न अगदी हा बेसिकच विचारते की बायकांनी आणि एस्पेशली आयांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं का महत्वाचं आहे? बायकांनी आणि आयांनी विशेष करून स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्यावरती खूप जबाबदाऱ्या ह्या नैसर्गिकरित्याच असतात. मुलाची जबाबदारी असतेच, घर असतं, तसंच करिअर असतं, तिथे सुद्धा करिअर ग्रोथच्या दृष्टीने जबाबदाऱ्या असतात. सो अशा वेळी शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी ओव्हरऑल फिटनेस आणि हेल्थ या दोन्ही गोष्टी ह्या चांगल्या राहणं हे फार महत्त्वाचं आहे बायकांच्या दृष्टीने, कारण बायकांचं शरीरच वेगळ्या पद्धतीने बनलेलं आहे. मग ते सुद्धा एक थोडक्यात सांगशील का की हाऊ डज अ वुमन्स बॉडी फंक्शन, म्हणजे महिलांचं किंवा बायकांचं शरीर नक्की कशा प्रकारे काम करतं? खूप चांगला प्रश्न आहे. सो आपण थोडंसं समजून घेऊया की आपण जो आहार घेतो त्या अन्नाचं कशा पद्धतीने प्रोसेसिंग आपल्या शरीरामध्ये होतं आणि बायकांच्या शरीरात पर्टिक्युलरली बायकांच्या शरीराची जडणघडण ही अशी असते की ते बनलेलंच असतं प्रजोत्पादनासाठी. सो त्यामुळे रिप्रोडक्शनच्या दृष्टीने जे हॉर्मोन्स म्हणजे ज्यांना संप्रेरक म्हणतात त्याचं सिंथेसिस व्यवस्थित होणं हे महत्त्वाचं असतं. सो ह्या सगळ्याच्या दृष्टीने जर बघितलं तर अन्नाचे जे 3 भाग असतात ते म्हणजे फॅट्स, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स. यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक बायकांसाठी जो असतो तो फॅट्स असतो. कारण फॅट्स मधनं आपलं शरीर हे लागणारी संप्रेरकं तयार करतं. लिव्हरमध्ये म्हणजे यकृतामध्ये ही संप्रेरकं बनण्याचं काम सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये होतं. आणि होतं कसं, वजन कमी ठेवायचं ह्या कायमच असलेल्या आकर्षणापोटी आपण फॅट कमी खाऊया अशा ट्रॅपमध्ये अडकलेले असतो. आता प्रेग्नन्सीच्या काळामध्ये लाडू खाणं, तूप खाणं हे ओघानेच होतं, खीर खाणं असेल अशा प्रकारच्या गोष्टी होतातच. त्यातनं वजनही वाढतं आणि वजन वाढतं त्यातनं बाळाची वाढ चांगली होते, सक्सेसफुल डिलिव्हरी सुद्धा होते. पण त्यानंतर असं होतं की हे जे वाढलेलं वजन असतं ते पुन्हा कमी होत नाही. आपण वाढलेल्या वजनाच्या मुळे ज्या समस्या तयार होतात त्याच्यामध्ये अडकून राहतो. मग हे वाढलेलं वजन हे कमी कसं करायचं, तर त्या ठिकाणी एक महत्त्वाची प्रक्रिया आपल्या शरीरामधली समजून घेतली पाहिजे, ज्याला म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स. सो हा कशामुळे निर्माण होतो, तर आपल्या आहारामध्ये जर मुख्यत्वे कार्बोहायड्रेट्स असतील तर कार्बोहायड्रेट्सचं विघटन होऊन याच्यापासून ग्लुकोज बनतं. ही साधी केमिकल प्रक्रिया आहे आणि हे बनलेलं ग्लुकोज हे एनर्जीसाठी वेगवेगळ्या पेशींना नेऊन पुरवण्याचं काम इन्सुलिन करतं. आता होतं असं की जर का आपण सतत कार्बोहायड्रेट्सच खात असू तर इन्सुलिनला सतत हे वाढलेलं ग्लुकोज सेल्समध्ये नेऊन टाकणं हे काम सततच लागून राहतं. सेल्सना अशी इन्फायनाईट कपॅसिटी नसते की कितीही आलेलं ग्लुकोज ते अकोमोडेट करून घेतील. त्यांची एकदा कपॅसिटी संपली की मग ह्या उरलेल्या ग्लुकोजचं एक्सेसिव्ह कार्बोहायड्रेट्स असतात त्याचं फॅटमध्ये कन्व्हर्जन होतं आणि
हे फॅट सुद्धा पुन्हा स्टोअरच होतं. त्यामुळे आपण सतत कार्बोहायड्रेट्स खाण्यामुळे हे जे स्टोअर झालेलं फॅट असतं हे कधी शरीर वापरतच नाही. कारण असा विचार करा की तिजोरीमध्ये पैसे आहेत आणि आपण फक्त फिक्स्ड डिपॉझिट्स करत चाललोय आणि ती कधी मोडतच नाही आहोत खर्चासाठी. अशा प्रकारची काहीशी परिस्थिती आपल्या शरीरात निर्माण होते आणि त्यामुळे जे वाढलेलं वजन असतं ते कमी होणे या अवस्थेला आपण कधी जातच नाही. ओके, सो हे प्रेग्नन्सी मधल्या आणि त्यानंतरच्या वाढलेल्या वजनाचं झालं. शिवाय आपली मंथली सायकल्स, हार्मोनल बदल यामुळे सुद्धा काही परिणाम होतात का आरोग्यावर आपल्या? हार्मोनल बदल असे की जसं लॅक्टेशन थांबतं तसं पिरियड्स रिगेन होतात आणि त्यानंतर रेग्युलर पिरियड्स हे यायला लागतात. जर का PCOS, PCOD अशा प्रकारच्या कंडिशनमधनं फायनली प्रेग्नन्सी झाली आहे किंवा तशा प्रकारची काही कॉम्प्लिकेशन्स जर नसतील तर रेग्युलर पिरियड्स यायलाही लागतात आणि सगळं सुरळीत व्हायला लागतं. मंथली सायकल्स पुन्हा सुरू होतात. म्हणजे नेमकं काय होतं? मंथली सायकल म्हणजे बेसिकली आपल्या ज्या ओव्हरीज असतात त्याच्यामध्ये आपल्याला साधारणपणे बराच मोठा फॉलिकल्सचा साठा देवाने दिलेला असतो. तो प्रत्येक स्त्रीमध्ये असतोच. सो दर महिन्यामध्ये यातलं एक फॉलिकल हे एग सेलमध्ये म्हणजे अंड्यामध्ये रूपांतर होऊन त्याचं सिक्रेशन होतं. हे नॉर्मल प्रोसेस असते. सो ही प्रोसेस रिगेन झालेली असते. सो ह्या दरम्यान होतं काय, ज्या वेळेला फॉलिकल ग्रो व्हायला लागतं त्यावेळेला त्याचं पहिल्यांदा ग्रॅन्युलोसा आणि थिका सेल्सच्या माध्यमातून ती ग्रो व्हायला लागते. त्यानंतर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हे त्या प्रायमरी फॉलिकलचं सेकंडरी फॉलिकलमध्ये रूपांतर करतं. सेकंडरी फॉलिकल आणखीन मोठं होतं तसं त्याच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन हे जे हॉर्मोन असतं त्याचं ॲरोमटायझेशन होऊन इस्ट्रोजेन सिक्रेट व्हायला लागतं आणि मग इस्ट्रोजेन सर्ज येतो. इस्ट्रोजेन सर्ज येतो तसं तो सर्ज डॅम्पन करण्यासाठी ल्युटिनायझिंग हॉर्मोन हे पिट्युटरी ग्लँडमधनं येतं आणि फायनली ओव्ह्युलेशन होतं. म्हणजे अंड हे त्या फॉलिकलमधनं मॅच्युअर होणाऱ्या फॉलिकलमधनं रिलीज केलं जातं. ही जी फेज असते ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याला आपण ओव्ह्युलेशन फेज म्हणतो. अनेकदा ओव्ह्युलेशन फेजमध्ये पोटात दुखणं असेल किंवा खाखा होणं असेल अशा प्रकारच्या गोष्टी घडताना दिसतात. त्याचं कारणच इस्ट्रोजेन सर्ज आलेला असतो म्हणून होतं ते. आणि एकदा ओव्ह्युलेशन झालं की त्यानंतर ज्याला फर्टिलायझेशन म्हणतात त्याच्यासाठी युटेराईन लायनिंग प्रिपेअर व्हायला सुरुवात होते. युटेराईन लायनिंग जसं जसं प्रिपेअर व्हायला लागतं तसं ते मोठं मोठं होत जातं आणि जर का गर्भधारणा झाली नाही तर ते ड्रॉप केलं जातं, ज्याला आपण पिरियड झाले म्हणतो. सो हा सगळा कार्यक्रम हा साधारण महिन्याभरामध्ये म्हणजे 28 ते 30 दिवसाच्या सायकलमध्ये पार पडतो. सो तुम्ही बघितलं असेल की फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, त्यानंतर ल्युटिनायझिंग हॉर्मोन, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या 4 हॉर्मोन्सच्या वेगवेगळ्या बॅलन्समध्ये बाईचं शरीर दर महिन्यामध्ये जात असतं. त्यामुळे आपल्याला कधी भूक लागते, कधी भूक लागत नाही, जे मूड स्विंग्स होतात हे सगळे या हॉर्मोन्सचा जो बॅलन्स आपल्या शरीरामध्ये चाललेला असतो त्यातनं होत असतं. बापरे, म्हणजे आपल्या शरीराच्या आत अशी काहीतरी एक वेल डिफाईन्ड सर्कस चाललेली असते सतत आणि आपल्याला बाहेर अगदी बरोबर फक्त दिसतं की आज मूड नाहीये किंवा आज भूक लागली नाही किंवा आज ब्लोटेड वाटतंय एवढंच, पण त्याच्या मागे हे सगळे हार्मोन्स आणि जी कुठली आपली फेज आहे ती चाललेली असते. बरोबर आहे. ओके. आणि मग ह्या सगळ्यामध्ये आहार, ओबेसिटी हे सगळे फॅक्टर्स आणले तर त्याची काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात का? म्हणजे त्याचे पुढे परिणाम काय होतात? बरोबर. होतं असं की ह्या प्रत्येक टप्प्यावरती जर आहाराची काळजी घेतली नाही तर ह्या हॉर्मोन्सचा जो बॅलन्स राहायला पाहिजे तो बॅलन्स साधताना आपल्या शरीराची तारांबळ उडते. ह्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन्स डेव्हलप होतात. बरेचदा ओबेसिटी म्हणजे बेसिकली आपल्या ज्या फॅट सेल्स असतात त्या प्रमाणाबाहेर मोठ्या झालेल्या असतात. त्यांनी प्रमाणाबाहेर फॅट साठवून ठेवलेलं असतं. इमॅजिन करा एक मोठं गोडाऊन आहे, तिथे खूप सारी पोती भरली आहेत, तर अशा गच्च भरलेल्या गोडाऊनमध्ये हालचाल करणं शक्य होईल का? तर तशीच काहीशी परिस्थिती आपल्या शरीराच्या अंतर्गत झालेली असते की ज्या सगळ्या बॉडीली सर्क्युलेटरी सिस्टीम्स आहेत त्या व्यवस्थित काम करू शकत नसतात. त्यामुळे ओबेसिटीमधनं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये बिघाड व्हायला सुरुवात होतो. म्हणजे काय तर थायरॉइडचे प्रॉब्लेम सुरू होतात अनेक बायकांना प्रेग्नन्सी नंतर. याचं कारण
इन्सुलिन हे एक जे महत्वाचं हॉर्मोन असतं, याचा इम्पॅक्ट हा फक्त ग्लुकोज नेऊन डंप करणं हा नाहीये. इन्सुलिन आणि इस्ट्रोजेन ही जी 2 हार्मोन्स आहेत ती आपल्या लिव्हरला, पर्टिक्युलरली बायकांमध्ये खूप साथ देत असतात आणि लिव्हर हे बऱ्यापैकी हॉर्मोन्स सिंथेसाइज करण्याचं काम करतं. सो या 2 हॉर्मोन्सचं म्हणजे इन्सुलिन आणि इस्ट्रोजेन याचं जर का काम व्यवस्थित झालं नाही तर लिव्हर हे स्वतःचं काम व्यवस्थित करू शकत नाही. त्यामुळे थायरॉइड ग्लँड जे थायरॉइड हार्मोन सिक्रीट करतं त्याचं कन्व्हर्जन होणं ऍक्टिव्ह फॉर्ममध्ये हे काम लिव्हरमध्ये होतं, ते व्यवस्थित होत नाही. त्यामुळे लिव्हरचा जो सपोर्टिव्ह रोल असतो आपला ओव्हरऑल मेटाबॉलिझम मेंटेन करण्यामध्ये, तो कुठेतरी हॅम्पर होतो आणि त्यामुळे अनेकदा प्रेग्नन्सीमध्ये वाढलेलं जे वजन असतं ते सुद्धा कमी होत नाही, कारण तुम्ही लिव्हरला सपोर्टच करत नसता तुमच्या लाईफस्टाईलमुळे. म्हणजे या सगळ्या गोष्टी इंटरलिंक्ड आहेत आणि तू म्हणतेस तसं आहार आपण काय घेतोय तो खूप महत्वाचा आहे या सगळ्या दृष्टीने. तर आहाराकडे लक्ष द्यायचं म्हणजे नक्की काय करायचं? आपल्या शरीराला 3 घटक हे लागतात. आपण लहानपणापासून हे शिकलोय. ते म्हणजे फॅट्स, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स. बरोबर. पण हे किती प्रमाणात लागतात हे जीवनाच्या आपण कुठल्या टप्प्यावर आहोत याच्यावरती खरं म्हणजे ठरतं. ग्रोईंग एजमध्ये आपण कार्बोहायड्रेट्स जास्त खाल्ली तरी सुद्धा त्याचा काही विपरीत परिणाम फारसा होताना दिसत नाही. पण ॲडल्ट एजमध्ये पर्टिक्युलरली प्रेग्नन्सी किंवा अशा प्रकारच्या गोष्टी झाल्यानंतर आपलं सगळ्यात जास्त लक्ष हे आपण पुरेशा प्रमाणामध्ये प्रोटीन्स आणि फॅट्स घेतोय का ह्याच्याकडे पाहिजे. कारण फॅट्सचा महत्वाचा उपयोग आपल्या शरीराला हा वेगवेगळ्या प्रकारचे जे हॉर्मोन्स असतात त्याच्या सिंथेसिससाठीचा आहे, आपण जसं आता बघितलं तसं. व्हेअरॲज प्रोटीन्सचा उपयोग हा बॉडीच्या रिपेअर आणि बिल्डिंग म्हणजे आपलं शरीरची घडण चांगली होणं यासाठी असतं. प्रेग्नन्सी नंतर बॉडीचा खूप ब्रेकडाऊन झालेला असतो. सो ही जी झीज आहे ही भरून येण्यासाठी प्रोटीन्सच लागतात. ती का लागतात तर प्रोटीन्समध्ये अमिनो ॲसिड्स असतात. ह्या अमिनो ॲसिड्स पासनं आपले मसल्स आणि मसलच्या सेल्स ह्या बनतात. त्यामुळे आपल्याला अमिनो ॲसिड्सचं प्रमाण हे व्यवस्थित मिळणं हे अतिशय गरजेचं असतं आणि अमिनो ॲसिड्स ही प्रोटीन्समधूनच येतात. प्रथिन जास्त असलेले घटक हे आपल्या आहारामध्ये असणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकडे त्यामुळे लक्ष देणं गरजेचं आहे. मग प्रथिन असलेला आहार कुठला? प्रथिन असलेला आहार म्हणजे मुख्यत्वे ॲनिमल सोर्स्ड फूड्स जे असतात म्हणजे प्राणीजन्य अन्नपदार्थ, याच्यामध्ये सगळ्यात जास्त चांगल्या क्वालिटीची प्रोटीन्स असतात. म्हणजे कुठली तर अंडी, मासे, चिकन, मटन या गोष्टी आल्या. तसंच शाकाहारी अन्नपदार्थ ज्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीची प्रोटीन्स असतात ती म्हणजे दूध महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे. दूध, पनीर, दही. सो ह्या गोष्टींचा समावेश हा आपल्या आहारामध्ये योग्य प्रमाणामध्ये असायलाच हवा. तसंच त्यातल्या त्या डाळींमध्ये प्रथिनं जास्त असतात, परंतु डाळ हा प्रथिनांचा मुख्य सोर्स असत नाही, कारण डाळीमध्ये ही साधारण 20 ते 25% एवढीच प्रोटीन्स असतात. बाकीची सगळी जी असतात ती कार्बोहायड्रेट्सच असतात. त्यामुळे आपण डेली रिक्वायरमेंट प्रोटीनची जी आहे ती कंप्लीट करण्यासाठी जर डाळी मुख्यत्वे खाल्ल्या तर त्याच्याबरोबर कार्बोहायड्रेट्स पण येतात, कारण आपण त्यातनं फक्त प्रोटीन बाजूला काढून असं खात नाही. डाळ आपण अख्खीच खातो. सो दुग्धजन्य पदार्थ सगळे, दूध, पनीर, दही, चक्का जे काय असेल ते, आणि अंडी, मासे आणि इतर मांसाहार. बरोबर. ह्यातनं जी मिळणारी प्रथिनं आहेत ती संपूर्ण प्रथिनं आहेत आणि ती जास्त उपयोगी आहेत असं तू म्हणतेस. बरोबर. त्यामुळे मी फक्त रोज उसळ खाते, मी तर भातावर वरण घेते, एवढं पुरेसं नाहीये. तर ह्या सगळ्यामधनं सुद्धा आपल्याला जी प्रोटीन्स मिळतात ती आवश्यक असतात, ती असलीच पाहिजेत. बरोबर. आणि तू जेव्हा फॅट्स म्हणतेस त्याच्यामध्ये तेल, तूप, लोणी ह्यातलं काय येतं? तर याच्यामधलं तेल, तूप, लोणी याच्यामधलं सगळ्यात चांगलं जे आहे ते तूप आहे. त्यामुळे तुपाचा वापर हा आपल्या आहारामध्ये खूप प्रमाणामध्ये असावा. म्हणजे तूप कमी खा, तूप जास्त खाल्लं तर तुझं वजन वाढेल हा सल्ला चुकीचा आहे. वजन वाढण्यामागचं कारण हे अतिशय जास्त प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्सचं सेवन हे आहे. त्यामुळे कार्बोहायड्रेट अगदी कमी, त्याच्या खालोखाल प्रोटीन्स जास्त असावीत आणि सगळ्यात जास्त फॅट्स असावीत. अशा प्रकारचा जर आहार घेतलेला असेल तर सतत खायची सुद्धा गरज पडत नाही.
म्हणजे ओके. दिवसाला टिपिकली 2 फार तर फार 3 एवढ्या जेवणामध्ये काम होतं. अच्छा. म्हणजे सतत भूक लागली आणि हो. सतत खायला पाहिजे हम्म. अशी इच्छाच होत नाही. ओके. म्हणजे तू म्हणतेस तसं आयांनी आपण असं लक्ष द्यायला पाहिजे की जेवताना अंडी, पनीर, तूप ह्याचा वापर सढळ हस्तानी होतोय का नाही. एक वेळ एखादी पोळी कमी खा, पण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. अगदी बरोबर? नक्की. ओके. आरोग्यामध्येच दुसरा एक महत्वाचा फॅक्टर हा असतो तो म्हणजे व्यायाम. हो. आणि स्पेशली आयांचं असं असतं की माझी दिवसभर एवढी धावपळ चालू असते, ऑफिस, घरकाम, मुलं, त्याच्यात आणखी व्यायाम कुठे, किंवा माझी इनफ हालचाल होते, अजून व्यायामाची गरजच नाहीये, किंवा तिसरं म्हणजे मला या सगळ्या ह्याच्यामध्ये वेळच नाहीये. हं. तर मग काय करायचं अशा आयांनी? व्यायाम कसा महत्वाचा आहे आणि तो कसा इन्कॉर्पोरेट करायचा? व्यायाम महत्वाचा अगदी नक्कीच आहे. पहिले त्याचं शास्त्रीय कारण समजून घेऊया. व्यायाम का महत्वाचा आहे. आपण ज्यावेळी व्यायाम करतो त्यावेळेला आपले सगळे स्नायू म्हणजे मसल्स आणि सांधे म्हणजे जॉईंट्स हे हालतात. ह्याच्यामुळे आपल्या बॉडीची ओव्हरऑल इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी ही इम्प्रूव्ह होण्यास मदत होते. हे झालं शास्त्रीय कारण. आता तुझा जो दुसरा प्रश्न होता की हा करायचा कधी व्यायाम, तर अशा अनेक ऑपॉर्च्युनिटीज असतात की जेव्हा आपण व्यायाम करू शकतो. म्हणजे आता सकाळी उठल्यानंतर फॉर एक्झाम्पल स्वयंपाकाला आपण बाई लावलेली असते, सो ते काम ती करत असेल तर तिला सांगितलं की हे करायचं आहे, तर त्यानंतरचा जो काही एक 15-20 मिनिटाचा वेळ असतो की ज्या वेळेला खरं म्हणजे आपण असं काही खूप करत नसतो किंवा चहाच पीत बसलेलं असतो, तर तेव्हा जर का 10 ते 15 मिनिटं वेळ काढता आला तर बॉडी स्क्वॅट्स असतील किंवा हात हलवणं, पाय हलवणं, अशा प्रकारचे जे बेसिक व्यायाम असतील, पुशअप्स असतात, नंतर लेग रेजेस असतात, आर्म रोटेशन्स असतात, नेक रोटेशन्स असतात, अशा प्रकारचे काही व्यायाम हे आपण बेसिक करू शकतो. नंतर जर का तुम्ही 10व्या मजल्यावर किंवा इमारतीमध्ये खूप उंच मजल्यांवर राहत असाल तर लिफ्टच वापरता शक्यतो. सो अशा वेळी जर का 1-5 मिनिटं लवकर निघू शकलात तर पटापट पायऱ्या उतरून खाली या. आणि तसंच संध्याकाळी घरी आल्यानंतर हे 10 मजले असतील तर ते 10 मजले चढून जा. भरपूर दम लागतो आणि ह्यात रिस्क काहीच नसते, कारण जर मध्ये दम लागला आणि आता चढवता येणार नाही अशी परिस्थिती आली तर लिफ्ट कधीही घेताच येते, कुठल्याही मजल्यावर सुद्धा. हळूहळू तुम्हाला दिसेल की 6 ते 8 दिवसामध्ये तुम्ही ते 10 मजले एका दमात चढून जाऊ शकता आणि तुमचा स्टॅमिना बिल्ड झालेला असतो. सो यासाठी ना तुम्हाला कुठले स्पेशल स्पोर्ट्स शूज लागले किंवा कुठलं जिमचं कॉस्ट्युम पण लागलं नाही. सो ही एक तुमच्याकडे गोष्ट दिलेलीच आहे. आरामात 250 ते 300 पायऱ्या चढून होतात जर का तुम्ही 10व्या ते 11व्या मजल्यावर राहत असाल तर. आणि याच सोबत जर तुम्ही तुमच्या मुलांनाही घेऊन गेलात तर त्यांना सुद्धा तो एक ऑटोमॅटिकली व्यायाम म्हणूनच ॲड होईल. आज अनेक ठिकाणी असं सांगण्यात येतं की लहान मुलांना जिने उतरायची सवयच राहिली नाहीये. सो ही ॲक्च्युली चांगली गोष्ट नाही आहे. लहान मुलांना कशाही प्रकारच्या उड्या मारता येतात, त्यांच्यात ती फ्लेक्झिबिलिटी असते. ग्रोईंग एजमध्ये जेव्हा आपण सतत बैठं काम करतो तसं तसं ती कमी होत जाते. पण अशा प्रकारच्या गोष्टी जर का घरात आपण करत राहिलो तर ही एक ॲबिलिटी आहे आपली, ती इंटॅक्ट राहू शकते. ओके. मी आणि विचारणारच होते की मुलं आणि आई मिळून अशा काही ऍक्टिव्हिटीज किंवा मुव्हमेंट्स म्हणा, काही व्यायाम असतील का, की मुलांकडे लक्ष द्यायचंच असतं किंवा मुलांना वेळ द्यायचा असतो, त्याच्यामध्येच हा व्यायाम सुद्धा आपण इन्क्लूड केला तर आपोआपच एक महत्वाचं काय म्हणूया कामही होतंय आणि तो बॉन्डिंग टाइमही होऊ शकतो. हो, मुलांना पाठीवर घेऊन उठाबशा काढणं असेल, अगदी लहान मुलं असतील तर त्यांना पाठीवर घेऊन उठाबशा काढणं असेल किंवा त्यांच्याबरोबर घरातल्या घरात लपाछपी, पकडापकडी खेळणं असेल, ह्यातनं सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये व्यायाम नक्की होतो आणि ते मेंटली रिलॅक्सिंग पण असतं. मुलांबरोबर चांगल्या प्रकारचा बॉन्ड पण होतो. मस्त. मला असं वाटतं म्हणजे फक्त ठरवायची कमी आहे. आपण दिवसातनं 10-15 मिनिटं काढली तर अगदी घरात काही इक्विपमेंट नसेल, डंबेल्स नसतील तरी सुद्धा आपलं बॉडी वेट वापरून आपण व्यायाम करू शकतो आणि मुलांना घेऊन सुद्धा व्यायाम करू शकतो. मला असं वाटतं इंटरनेटवर बरेचसे हे शोधले तर व्यायाम प्रकार सहज सापडण्यासारखे सुद्धा असतील. युट्यूबवर अशा अनेक प्रकारच्या प्लेलिस्ट सुद्धा मिळतात की ज्याच्यामध्ये कुठलंही इक्विपमेंट न लागता तुम्ही घरच्या घरी व्यायामाला सुरुवात करू शकता. ओके.
आणखी एक म्हणजे व्यायाम हा फक्त वजन कमी करण्यासाठी करावा असं एक काहीतरी आपल्या डोक्यात असतं, पण बायका स्वतःच्या मसल बिल्डिंगकडे जास्त लक्ष देत नाहीत. तर ते मसल बिल्डिंग महत्वाचं आहे का, आणि कसं, हे थोडं तू जास्त नीट सांगितलंस तर. खूपच छान प्रश्न आहे. मसल बिल्डिंग हे बायकांसाठी पर्टिक्युलरली खूप महत्वाचं आहे. म्हणजे ती ॲक्च्युली आपल्या भविष्यामध्ये जी फेज येणार असते, ज्याला मेनोपॉज म्हणतो आपण, त्याच्यासाठीची पूर्वतयारी असते, जी खरं म्हणजे 30 नंतरच करायला पाहिजे. म्हणजे जे काही मसल मास असतं ते आपल्याला मेनोपॉझल एजमध्ये सपोर्ट करणार असतं. अनेक गोष्टी ज्या मेनोपॉज नंतर होतात, म्हणजे ऑस्टिओपोरोसिस असेल किंवा बोन डेन्सिटी कमी होणं, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी मेनोपॉज नंतर होतात, त्यांची तीव्रता कमी होण्याचं काम हे जर का आपण मसल हेल्थ चांगली ठेवलेली असेल तारुण्यामध्ये तर होतं. त्यामुळे मसल बिल्डिंग हे बायकांनी केलंच पाहिजे. त्यासाठी रेझिस्टन्स ट्रेनिंग आणि वेट ट्रेनिंग हे करायला पाहिजे. ह्याच्यासाठी काही अगदी सिंपल गोष्टी घरातही करता येऊ शकतात. ते म्हणजे 5 किलोचे 10 किलोचे अशी पोती भरून ठेवायची आणि ती उचलून तुम्हाला किती वेळ उभं राहता येते हे घड्याळामध्ये बघून नोट करायचं. त्याला फार्मर्स कॅरी हा एक्सरसाइज म्हणतात. आणि एवढ्या मोठ्या मोठ्या पिशव्या घेऊन तुम्ही किती अंतर चालू शकताय ते बघायचं. आणि ही शक्ती तुमच्यामध्ये असणं हे फार महत्वाचं आहे, कारण याच्यामध्ये खांद्याची ताकद, पाठीच्या मसल्सची ताकद, दंडाची, फोरआर्म्सची ताकद ही कामी येते. आणि फार्मर्स कॅरी आज आपण ब्लिंकिटवरनं ग्रोसरी घरी मागवतो. आपली आई आजी ज्या काळामध्ये ग्रोसरी घरामध्ये आणायच्या त्यावेळेला त्या मोठ्या मोठ्या पिशव्या सहज उचलून आणायच्या दोन्ही हातांमध्ये. सो ही एक क्षमता त्यांच्यामध्ये होती, ती आज आपली गेली आहे, कारण आपण ऑनलाईन ग्रोसरी मागवतोय. बरोबर. सो ते जर का आपण करणार असू तर मग अशा प्रकारचे व्यायाम साधे हे घरामध्ये आपले आपण करणं महत्वाचं आहे. उंचावरती ठेवलेल्या गोष्टी काढणं, मोठे मोठे डबे, आता हल्ली घरात मोठे डबे नसतातच, पण मायावर ठेवलेल्या गोष्टी काढणं आणि पुन्हा आत टाकणं, अशी जी घरातली कामं आहेत ती जास्तीत जास्त आपण स्वतः करावी. म्हणजे मग सगळे मसल्स हे वापरात राहतात आणि त्यांची ताकद कमी होत नाही. हे खूपच छान सांगितलंस, कारण खरंच आपण बरेचदा असं म्हणतो आपल्या आधीच्या पिढीतल्या बायका अशा खमक्या होत्या, किंवा कितीही काही आलं काम काही असेल तरी त्या ते सगळं करू शकायच्या, किंवा तेवढी त्यांच्यात धमक होती. तर ती आपोआपच मला वाटतं शारीरिक क्षमता सुद्धा या सगळ्या कामांमधनं त्यांची डेव्हलप होत गेली होती, की जे आपल्या लक्षात नाही आलं की ते आता मिसिंग होत आहे आपल्या आयुष्यामध्ये. सो हे छान आहेत काही एक्सरसाइजेस, की वजन उचलणे किंवा या पिशव्या, की जे बऱ्यापैकी संपलंय आपल्या ह्याच्यातनं, पण ते मुद्दाम करायला हवा. बरोबर आहे. ओके, मस्त. एक पुन्हा आहाराकडेच येते. एखादी आई घरच्यांकडे आणि स्पेशली मुलाकडे त्याच्या आहाराकडे खूप लक्ष देते, की सगळा चौरस आहार जातोय ना, आणि एवढं त्यांनी खाल्लं पाहिजे, ह्याच्याकडे बरंच लक्ष असतं. पण तिचं स्वतःच्या आहाराकडे एवढं लक्ष नसतं आणि त्यातनं खूपशा डेफिशियन्सीज पण निर्माण होतात. तर अशा काय काय डेफिशियन्सीज या साधारण 25 ते 45च्या वयात निर्माण होऊ शकतात, आणि त्यासाठी काय करायला पाहिजे? बरोबर, हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. अनेकदा आयांच्या बाबतीत पर्टिक्युलरली, आणि ज्या इंडोर काम जास्ती करून करतात अशा आयांमध्ये व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 या 2 अतिशय महत्वाच्या व्हिटॅमिन्सची डेफिशियन्सी असते. आणि ही डेफिशियन्सी असेल तर अनेक प्रकारचे अनाकलनीय प्रश्न तयार होतात. म्हणजे त्यांना कळत नाही, हे मला आधी होत नव्हतं पण असं अचानक व्हायला लागलंय. सो याचं मूळ हे या डेफिशियन्सीज मध्ये असतं. उदाहरणार्थ पाय दुखणं. अनेक बायकांची तक्रार असते की मी थोडं चालले, थोडं काही केलं की माझे पाय दुखतात, पावलं दुखतात. सो यांनी स्वतःचं मेटाबॉलिक पॅनल चेक करून घेणं फार महत्वाचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डेफिशियन्सीज आहेत का कुठल्या प्रकारच्या, किंवा कम्प्लीट ब्लड काउंट ज्याला म्हणतात तसं CBC करणं महत्वाचं आहे. आयर्न डेफिशियन्सी आहे का, याच्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. म्हणजे मग योग्य त्या आहाराद्वारे आपल्याला त्या डेफिशियन्सीज दूर करून त्याच्यातनं जी फर्दर कॉम्प्लिकेशन्स होतात ती पण टाळता येऊ शकतात. अच्छा, तू म्हणतेस की आहारातनंच या डेफिशियन्सीज कमी करता येतात, तर मग त्याच्यासाठी कुठला आहार घ्यायला पाहिजे? ज्याला न्यूट्रिएंट डेन्स फूड असं म्हणू शकतो आपण, अशा प्रकारचा आहार पाहिजे. अनेकदा कसं होतं
बायकांच्या बाबतीत पर्टिक्युलरली त्या वजनाच्या बाबतीमध्ये खूप पिक्युलियर असतात. आणि मग वजन वाढलंय म्हटल्यानंतर त्या पहिली गोष्ट जी सुरू करतात ते म्हणजे सॅलड्स खायला लागतात. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी बंदच करून टाकतात. मी फक्त सूपच घेते किंवा मी फक्त सॅलडच खाते सकाळी आणि मला काही भूकच लागत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी सुरू करतात. आता ह्या सॅलडच्या बाबतीमध्ये म्हटलं तर सॅलडमध्ये काय असतं, प्रिडॉमिनंटली व्हिटॅमिन्स असतात. बाकी त्याच्यामधनं पोषक तत्व सॅलडमध्ये काही नाही. आपण मगाशीच बघितलं की आपल्या बॉडीच्या पोषणासाठी हे फॅट्स, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स हे योग्य प्रमाणामध्ये जायला पाहिजेत. बरोबर. सो अशा वेळेला तुम्ही हे तिन्ही घटक हे अगदी अल्प करून टाकलेत आणि फक्त सॅलड्स घेतलेत तर ते पचवायचे कसे हे तुमच्या बॉडीला माहीतच नाही. या ठिकाणी एक गमतीशीर उदाहरण मला सांगावंसं वाटेल ते म्हणजे जर का आपण शाकाहारी म्हणजे जे हर्बीवोरस प्राणी म्हणतो त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि माणसाची डायजेस्टिव्ह सिस्टीम यातला फरक समजून घेऊया. आता गाय असते, गायीच्या पोटामध्ये 4 कप्पे असतात. त्यातल्या पहिल्या कप्प्यामध्ये गवत गेल्यानंतर त्याचं फर्मेंटेशन होतं काही प्रकारच्या बॅक्टेरियांमुळे. त्या कप्प्याला रुमेन म्हणतात. त्यानंतर पुढच्या कप्प्यामध्ये जातं, गाय रवंथ करते आणि साधारणपणे बराच वेळ ती रवंथ करते दिवसातला. त्यानंतर त्याच्यामध्ये हे जे कड असतं हाफ फर्मेंटेड, ह्या मधनं बेसिकली सलायव्हरी म्हणजे गाईची जी सलायवा असते याच्याबरोबर ऍक्शन होऊन जे काही तयार होतं त्याचं सॉर्टिंग एका कप्प्यामध्ये केलं जातं. मग हे सॉर्ट झालेल्या अन्नामधनं न्यूट्रिशन काढून घेणं, पाणी आणि न्यूट्रिएंट्स काढून घेण्याचं काम एका तिसऱ्या कप्प्यामध्ये होतं. आणि सगळ्यात शेवटी जो कप्पा असतो त्या कप्प्यामध्ये गाईचं हे जे सगळं लेफ्ट ओव्हर असतं त्याचं ऍसिड डायजेशन होतं, म्हणजे जे माणसाच्या डायजेशन सिस्टीमला थोडंसं सिमिलर आहे. सो हा जो शेवटचा पार्ट आहे तेवढाच पार्ट फक्त माणसाच्या शरीरामध्ये दिलेला आहे देवानी. हे पहिले 3 कप्पे आपल्या शरीरात नाहीच आहेत. आपण रवंथ करत नाही. आपल्या शरीरामध्ये तशा प्रकारचे बॅक्टेरिया पण नाहीत की जे सॅलडमधलं जे फायबर आहे ते फर्मेंट करतील आणि त्याच्यापासून जे काही न्यूट्रिशन तयार व्हायचं आहे ते बनेल आणि ते शोषलं जाऊ शकेल. अशा प्रकारच्या 3 गोष्टी देवानी माणसाला दिलेल्याच नाहीयेत. सो ज्या वेळेला तुम्ही सॅलड युक्त आहार खूप प्रमाणात खाताय त्यावेळेला अशा गोष्टी पोटात टाकताय की ज्या डायजेस्ट कशा करायच्या हे आपल्या पोटाला माहीतच नाही, पोटालाही माहीत नाही आणि मेंदूलाही माहीत नाही. त्यामुळे ओमनिवोरस प्राणी म्हणजे माणूस की जो सगळ्या प्रकारचं न्यूट्रिशन खाऊ शकतो त्याच्यामध्ये जेव्हा आपण ओमनिवोरस म्हणतोय त्यावेळेला तिन्ही गोष्टी खायच्या आहेत पण त्याचं प्रमाण हे वेगळ्या प्रकारचं आहे. त्यामुळे काय आहे, फक्त घासपूस फक्त सॅलड खाऊन आपण सगळी पोषण तत्व नाहीच घेऊ शकत. बरोबर आहे. त्यामुळे आहारामध्ये हे याचं प्रमाण योग्य असणं महत्वाचं आहे. मी अजिबातच म्हणणार नाही की सॅलड खाऊ नका असं मी म्हणणारच नाही, कारण आपल्याही पोटामध्ये काही प्रकारचे बॅक्टेरिया असतात, इंटेस्टाईनमध्ये असतात ते. सो त्यांचं काम सगळ्यात शेवटी होतं. आणि हे पोटाचं आरोग्य कसं चाललंय ह्याच्या रिलेटेड काही केमिकल्स तयार करून ती पोटाद्वारे आपल्या मेंदूशी कम्युनिकेट करतात. त्याला गट ब्रेन ऍक्सिस म्हणतात. याचं जे पोटाचं मेंदू बरोबर कम्युनिकेशन असतं ते योग्य व्हावं यासाठी त्या बॅक्टेरियांचा उपयोग आहे. त्यामुळे त्यांना आपल्याला पोसायचंच आहे चांगल्या प्रमाणे, पण ते किती आहेत ते खूप कमी प्रमाणात आहेत. आपलं मुख्य उद्देश आपलं शरीर पोसणं आहे, ते बॅक्टेरिया पोसणं नाहीये. ते त्यांचं काम करणारच आहेत जेवढ्या प्रमाणात आपण भाज्या खातो त्यातनं मिळणाऱ्या फायबरमधनं. या उदाहरणामुळे खूपच छान कळलं की सगळ्या घटकांचा समावेश का आवश्यक आहे, कारण आपण गाईसारखं फक्त हे खाऊन जगूच नाही शकणार आहोत. बरोबर आहे. खूपच मस्त. ह्या डाएटच्या अनेक ज्या संकल्पना असतात ना, आत्ताच तू हे सांगितलंच खरं, पण वेगवेगळी अशी डाएट्स खूप आहेत, त्या सगळ्याची की नावं घेत नाहीत, पण त्याच्यात खूप सारी बंधनं असतात. आमच्यावर बऱ्याच बायका हे फॉलोही करत आहेत. तर तू काय सांगशील, असं एखादं कुठलं डाएट त्यांनी फॉलो करावं का आपला कॉमन सेन्स वापरून सुद्धा आपल्याला हे मॅनेज करता येतं? हा खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. याचं उत्तर ना मी थोडंसं उलटीकडनं देणार आहे. म्हणजे कसं, तर मला असं वाटतं की बंधनांकडे आपण बघतोय कसं हे महत्वाचं आहे. म्हणजे मी तर नेहमी म्हणते की प्रत्येक बाईने आपली ना एक बकेट लिस्ट बनवावी की आज आपण एका टप्प्यावर आहोत, मुलं वाढवतोय आणि मला कुठं जायचंय,
किंवा मला आयुष्यामध्ये काय काय गोष्टी करायच्याच आहेत अशी एक बकेट लिस्ट बनवावी. आणि त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं राखावं. म्हणजे एखादीला वाटत असतं की मला हिमालयातला एखादा ट्रेक करायचा आहे किंवा कुठेतरी 15 दिवस जंगल सफारीला जायचंय किंवा कुठेतरी अमेरिकेमध्ये रिव्हर राफ्टिंग करायचंय 15 दिवस. सो असं किंवा एखादा डान्स प्रकार शिकायचा आहे. अशा अनेक इच्छा असतात की ज्या लहानपणापासून अभ्यासाच्या किंवा कशामध्ये राहून गेलेल्या असतात. सो अशांचं नोटिंग करावं आणि ते करता येण्यासाठी आपल्याला कशा प्रकारचं शरीर कमवायला लागणार आहे ते कमवावं. असं काही नाही की 30 नंतर आपल्याला ते जमणार नाही. नक्की जमू शकतं आणि त्याचा उपयोग हा आपल्याला ओव्हरऑल तब्येत चांगली ठेवण्यासाठी सुद्धा होतोच आणि आनंदही त्यातनं नक्कीच मिळतो. सो बंधन म्हणजे त्यासाठी जे काही करायला लागेल त्याला आपण बंधन म्हणू की त्यासाठी आहारावरती काही रिस्ट्रिक्शन्स येतील. म्हणजे मी केक खूप आवडतो बुवा मला, पण समजा मी हा केक नाही खाल्ला तर मला जी इम्प्रूव्हमेंट माझ्या आरोग्यामध्ये दिसणार आहे त्याच्यामुळे माझ्या बकेट लिस्ट मधल्या अमुक 4 गोष्टी नक्की मला करता येणार आहेत. अशा प्रकारे त्याच्याकडे बघायला शिकावं. आपल्या मेंदूला तसं शिकवावं. म्हणजे कसं होतं मग ते बंधन वाटत नाही. मग ती एक प्रोसेस होऊन जाते की मी माझं शरीर चांगलं राखतेय कारण मला म्हातारपणी ह्या गोष्टी करायच्या आहेत किंवा जसं मी मोठं होईन तसं मला हे सगळं करायचंय. आज मला मुलांकडे लक्ष द्यायचंय त्यामुळे मी 15 दिवसांची सुट्टी काढून किंवा ऑफिसमध्ये आज जबाबदारी आहेत म्हणून 15 दिवसांची सुट्टी काढून जाऊ शकत नाहीये. पण जेव्हा रिटायर होईन त्यावेळेला तर मी हे नक्की करू शकेन. पण त्यावेळेला जर सांधे दुखत असतील आज काळजी नीट घेतली नाही म्हणून तर मग ती इच्छा पूर्ण होणार नाही. हे खूपच छान आणि वेगळाच विचार दिलास की दरवेळी आपण काय करतोय त्याचं शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म याकडे समजा बघितलं तर मला वाटतं चॉईसेस सोपे होऊन जातील त्याचे. बरोबर आहे. आणि त्यामुळे आहार पण तसाच होतो की मग मला लॉंग रन मध्ये सस्टेन कुठला आहार होणार आहे तो आहार मग मी जर करतच राहिले तर मग ते बंधन वाटत नाही ना. कारण मी त्यांनी आनंदी झालेली असते. माझं बऱ्याचशा गोष्टी ह्या सुधारलेल्या असतात. म्हणजे आज माझे पाय दुखतात, मी काही सर्टन गोष्टी खाते, माझे पाय दुखतात, आहारात मी हे बदल केले त्यानंतर माझं पाय दुखणं गेलं. सो हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जो घडतो त्यामुळे मग ते जे बंधन असतं ते बंधन वाटतच नाही. तुझे केक खाण्याचं उदाहरण दिलंस त्याच्यावरनं मला आठवलं की प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा ना बऱ्याच जणांना खूप कॉम्प्लिकेशन्स असतात. म्हणजे जेस्टेशनल डायबिटीस असतो किंवा इतर काही असतील तर त्याचा सुद्धा काहीतरी लॉंग टर्म परिणाम असतो का किंवा त्याचे काही नंतर दूरगामी परिणाम दिसतात त्याच्यासाठी काही करायला हवं? हो. आता जेस्टेशनल डायबिटीसचं जे तू उदाहरण दिलंस ते प्रेग्नन्सीच्या काळामध्ये बायका कंट्रोल करतात. डॉक्टर्स पण सांगतात गोड खाऊ नका आणि आहारावर बंधनं घालतात. मुलाची वाढ व्यवस्थित व्हावी म्हणून ते तेव्हा पाळलंही जातं. एकदा मूल झाल्यानंतर ते ओघानेच म्हणजे जसे पिरियड्स रेग्युलराईज होतात तसं जेस्टेशनल डायबिटीसचे जे म्हणजे वाढलेली ब्लड शुगर हे गोष्टी असतात ह्या कमी होतात. आणि त्यानंतर ऍक्च्युली कसं असतं पण इन्सुलिन रेझिस्टन्स ही जी स्टेप असते ज्याच्यामुळे जेस्टेशनल डायबिटीस हा डिटेक्ट झालेला असतो ती कंडिशन रिव्हर्स झालेलीच नसते. त्यामुळे त्या टप्प्यावरती लो कार्बोहायड्रेट आहार घेणं हे फार महत्वाचं असतं अशा स्त्रियांसाठी पर्टिक्युलरली. सो दॅट फुल ब्लोन डायबिटीसमध्ये त्याचं रूपांतर इव्हेंच्युअली होऊ नये. ठीक आहे. बऱ्याचशा मुद्द्यांमधनं आपण पुन्हा हेच हायलाईट करतोय की आपण योग्य आहार घेतला पाहिजे आणि त्याच्यामध्ये फॅट्स प्रोटीन्सचं प्रमाण आणि चांगल्या प्रकारच्या हे असलंच पाहिजे. अस्मिता तू एकंदरीतच सगळ्या महिलांना आणि स्पेशली आयांना काय काय लक्ष देणं गरजेचं आहे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हे खूप छान सांगितलंस. तर जाता जाता अगदी लक्षात ठेवल्या पाहिजेत अशा काही गोष्टी एकदा पुन्हा सांगशील का? हो. आहाराकडे लक्ष देणं हे फार महत्वाचं आहे. म्हणलं तसं गट ब्रेन ॲक्सेस ज्याच्याविषयी आपण थोडक्यात बोललो म्हणजे पोटाचं जे मेंदू बरोबरचं कम्युनिकेशन असतं तेही चांगलं राहतं जर का आपण चांगला आहार घेतला असेल तर. मेंदू जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतो त्यामुळे सतत फटीग वाटणं ह्या गोष्टी कमी होतात. एनर्जेटिक वाटतं त्यामुळे अनेक गोष्टी आपण करू शकतो. लहान मुलांबरोबर खेळू शकतो आणि ज्या लहान मुलांच्या आनंदामध्ये समाविष्ट होणं यातनं जो आपल्याला आनंद मिळणार असतो तो आनंद आपण घेऊ शकतो. सो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की त्यामुळे बायकांनी हे आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. या टप्प्यावरती स्वतःच्या म्हातारपणासाठी का होईना एक बकेट लिस्ट बनवून त्या दृष्टीने काम
करण्यासाठी स्वतःचं आरोग्य आणि मसल बिल्डिंग, रेजिस्टन्स ट्रेनिंग या गोष्टींमध्ये लक्ष दिलं पाहिजे असं मला आणखीन वाटतं. आणि तिसरी आणखीन एक गोष्ट म्हणजे कुठला तरी छंद हा जोपासला पाहिजे. चित्रकला असेल, डान्स असेल, वाचन असेल किंवा कोडी सोडवणं असेल, बोर्ड गेम्स असतील, अशा प्रकारच्या कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टी ज्या तुमच्या मेंदूला चालना देतात, अपार्ट फ्रॉम युअर रुटीन वर्क, यांच्यामध्ये स्वतःला नक्की गुंतवलं पाहिजे. याचं रेकॉर्ड ठेवलं पाहिजे. रोज मी स्वतःला यासाठी किती वेळ दिला हे कुठेतरी नोंदवून ठेवलं पाहिजे. कॅलेंडर असेल, डायरी असेल किंवा आणखीन अन्य कुठलं ॲप असेल तर याचं हे जर्नलिंग केलं पाहिजे आणि याचा आढावा घेत राहायला पाहिजे आणि स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. मस्त. आणि ना आम्ही पण नेहमी चिकूपिकूच्या माध्यमातून पालकांशी संवाद साधतो तेव्हा हे म्हणतोच की मुलं आपण सांगू तसं वागत नाहीत, मुलं आपण वागू तसं वागतात. बरोबर. म्हणजे सतत आपण फोनवर असू, सतत आपणच काहीतरी वेगळं हे करतोय, वेळ टाइमपास करतोय, तर आपोआपच तसंच बघितलं जातं आणि मुलंही तसंच करायला लागतात. पण आई जर रोज 15 मिनिटं न चुकता व्यायाम करती आहे, ती काय खाती आहे, ती उगाच जाता येता केक चॉकलेट तोंडात टाकतीये का नाही, ह्या सगळ्या गोष्टी किंवा छंद तू म्हणलीस तसं जोपासते का, हे मुलं लहानपणापासून बघत असतील तर मला वाटतं ही आयांसाठी डबल इन्व्हेस्टमेंट आहे की स्वतःच्या म्हातारपणासाठी सुद्धा आणि मुलांच्या फ्युचरसाठी सुद्धा. कारण आपोआपच त्यात काहीही न सांगता मुलांसमोर ते एक रोल मॉडेल डेव्हलप करतात स्वतः तसं वागून. म्हणजे आपण तसं सगळे आता वागायचा प्रयत्न करूया. मला असं वाटतं की सगळ्या आयांना मुलांसाठी काहीतरी खूप चांगलं करावं ही इच्छा नेहमीच असते आणि त्याच्यामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष होतं. पण आपण स्वतःवर लक्ष देऊन सुद्धा मुलांसाठीच चांगलं करतोय हा त्याच्यामध्ये विचार आला तर हा दृष्टिकोन बहुतेक बदलेल त्यांचाही. नक्कीच. आणि हा आहार जो मी आता म्हणले हा असा स्वतःसाठी काही वेगळा आणि मुलांसाठी काही वेगळा असं नाहीये. या आहारातनं मुलांचं पण पोषण हे चांगल्याच पद्धतीचं होतं. कारण म्हणलं तसं हाय फॅट, मॉडरेट प्रोटीन आणि लो कार्ब याच्यामधनं बेसिकली आपण न्यूट्रिएंट डेन्स फूड जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खात असतो, ज्याच्यामुळे लहान मुलांची सुद्धा वाढ चांगली होते, त्यांची क्लॅरिटी ऑफ थिंकिंग हे सुद्धा वाढतं आणि अशी मुलं ऑलराऊंडर बनतात. कारण ते शाळेमध्ये स्पोर्ट्समध्ये एक्सेल करतात, त्यांच्या ज्या अन्य छंद असतात त्यात एक्सेल करतात, अभ्यासात तर करतातच. सो ह्यासाठीच तर सगळा हा प्रयत्न चालू असतो आयांचा. सो त्याला हे सपोर्टिव्ह असतं. मस्त. थँक्यू सो मच तू आलीस आणि या सगळ्या गप्पा मारल्यास आणि शिवाय त्याची टेक्निकल बॅकग्राऊंडही दिलीस आणि अगदी आम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत. थँक्यू सो मच. थँक्यू जुई. अस्मितानी सांगितल्याप्रमाणे आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्याचा ताण किंवा बंधन वाटू न देता ती एक चांगली इन्व्हेस्टमेंट आहे असं म्हणून जर आपण तिच्याकडे बघितलं तर हे करणं खरंच खूप सोपं आहे आणि शक्यही आहे. तुम्हाला याविषयीचे आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या व्यतिरिक्त सुद्धा मुलांविषयी, पालकांविषयी वेगळे कुठले विषय घेऊन आम्ही एक्सपर्ट टॉक करावे असं तुम्हाला वाटत असेल तर तेही आम्हाला नक्की सांगा. इतर तुमच्या आया मैत्रिणी ज्या असतील त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या एक्सपर्ट टॉकमध्ये. थँक्यू.